हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाद तिसरा, भक्तिलक्षणे, सूत्र क्रमांक 19. नारदस्तु तदर्पिता खिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलतेती. नारदांच्या मतानुसार परमात्म्याच्या चरणी स्वतःला समर्पण करावे. आपल्या सर्व कर्मांना कर्मफळांना अर्पण कराव्या आणि एक पळभर जरी परमात्म्याचे विस्मरण झाले, एक क्षणभर जरी परमात्म्याचा विरह झाला तरी त्याच्या भेटीची परमव्याकुळता निर्माण व्हावी म्हणजे भक्ती होय. या तिसऱ्या अनुवाकमध्ये देवर्षी नारद मुनींनी सर्वप्रथम वेदमहर्षी व्यासमुनींची भक्तीची व्याख्या सांगितली. ती म्हणजे स्वकृतीवर भर देणारी पूजा अर्चा होय. त्यावर त्यांनी दुसरी व्याख्या गर्गमुनींची सांगितली. ती म्हणजे कथा, कीर्तन, पुराण आदींची श्रवणभक्ती होय. येथे इतरांच्या अभ्यासाचा अनुभवाचा लाभ भक्ताने घ्यायचा आहे. स्वतः कृती अभ्यास करायची आवश्यकता नाही. तिसरी व्याख्या शांडिल्य मुनींची सांगितली. परमात्म्याच्या प्राप्तीमध्ये जे जे अडथळे येत असतील त्याबद्दल अप्रीती आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे अनुकूल होत असेल त्याबद्दल प्रीती म्हणजे भक्ती होय. येथे भक्तियोग साध्य करायचा आहे. यानंतर नारद मुनी स्वतःच भक्तीची व्याख्या सांगत आहेत. हे त्यांचे स्वतःचे मत आहे. परंतु मौजेची गोष्ट म्हणजे त्यांनी मी किंवा माझी व्याख्या असा शब्दप्रयोग केलेला नाही. ते नारदाच्या मते असे म्हणत आहेत. स्वतःचा उल्लेख त्रयस्थ व्यक्तीसारखा करत आहेत. वर जशा 3 निरनिराळ्या व्यक्तींच्या व्याख्या सांगितल्या त्याप्रमाणेच ही चौथ्या एका व्यक्तीची व्याख्या आहे. असा हा स्वतःपासून अलग झालेला भगवंतचरणी अर्पण झालेला भगवंत श्रींचा भक्त आहे. भक्त स्वतःपासून दूर होऊन परमात्म्यात किती विलीन होतो याचे देवर्षी नारद मुनी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. म्हणूनच या सूत्रात भाषांतर करताना नारदाच्या मतानुसार असे केले आहे. एकेरी उल्लेख केला आहे. कारण स्वतःला स्वतःच कोणी आहोजाहो करत नाही. तसेच देवर्षी असा बहुमानही करत नाही. देवर्षी नारद मुनी भक्ती म्हणजे काय ते स्वतःचे मत सांगतात की परमात्म्याच्या चरणी स्वतःसह सर्वस्व समर्पण करा. आपल्याजवळ काहीही स्वतःच्या मालकीचे शिल्लक ठेवू नका. एक सर्वसमावेशक अशी ही व्याख्या आहे. यात भक्तीला अनुकूल अशा अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. याचे कठोरपणे आचरण केले तर आपल्या अंगी भक्ती आपोआप रुजेल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्वतः देवर्षी नारद मुनीच होत. संसारिक भौतिक मोह व्हावा असे पाश बाळगू नका. म्हणजे परमात्म्याच्या भक्तीसाठी तुम्ही मोकळे व्हाल, पूर्णरीते व्हा. अंगावर वस्तू जगताचे ओझे नको. आवश्यक तेवढे मिळवा, देहधर्म सांभाळा, परंतु अनावश्यक संग्रह करत आयुष्य धनसंपत्तीच्या हव्यासात वाया घालवू नका. हा हव्यास न सुटणारा आहे. भोग निर्माण करून सर्वस्वाचा नाश करणारा आहे. पुराण काळातील गोष्ट आहे. एकदा एक गृहस्थ रस्त्याने जात होता. त्याला अचानक आवाज ऐकायला आला की तुला 7 हंडे धन पाहिजे का? त्याने आजूबाजूला पाहिले तर तेथे कोणीच नव्हते. भास झाला असेल असे समजून तो पुढे चालू लागला. परंतु पुन्हा तोच आवाज आला. त्याला धनाचा लोभ सुटला. त्याने उत्तर दिले, हो चालेल. पुन्हा आवाज आला की घरी जा आणि 7 हंडे धन घे. तो घरी गेला तर खरोखरच 7 हंडे धन होते, परंतु त्यातील 1 हंडा किंचित कमी भरलेला होता. त्याला तो हंडाही धनाने भरावा असे वाटले. त्याने घरातील सर्व सोने नाणे त्यात ठेवले, परंतु तो हंडा काही भरला नाही. त्या गृहस्थाला चैन पडेना. रात्रंदिवस मेहनत घेऊन कर्ज काढून तो धन जमवून तो 7वा हंडा भरायच्या उद्योगाला लागला.
त्यासाठी त्याने खर्च कमी केला, अन्न वर्ज्य केले. त्यामुळे अशक्त होऊन तो आजारी पडला. त्याच्या मित्राला ही वार्ता समजली तेव्हा तो मित्र त्याला म्हणाला, धन खर्च करायला असते, जमा करायला नव्हे. हे सर्व हंडे सर्वप्रथम फेकून दे. तसे केल्यावर लवकरच तो गृहस्थ पूर्वीप्रमाणे सुखी झाला. स्वतःजवळ काहीही मोहपाश शिल्लक ठेवू नका. आपल्या वृद्धापकाळी लागणारे आवश्यक तेवढे साठवून बाकी अनावश्यक माया जवळ बाळगू नका. त्याऐवजी आपल्या हयातीत वेळीच ते सत्कारणी लावा. कारण एक वेळ धन मिळवणे आणि ते जमविणे सोपे आहे, परंतु त्याचा सांभाळ करणे महाग कठीण आहे. धनसंपत्ती सांभाळताना आपले लक्ष त्याच्यातच गुंतून राहते. सतत हिशेब करत आपले आयुष्य वाया जाते. आयुष्य जगणे होत नाही. आपण जीवापाड सांभाळून ठेवलेल्या धनसंपत्तीमुळे पुढल्या पिढीमध्ये वैमनस्य निर्माण होते. विनाकष्ट धनसंपत्ती मिळाल्यामुळे त्यांना त्याची किंमत नसते. त्यांना चैनीची चटक लागते. या सर्वाला अप्रत्यक्षपणे आपण कारणीभूत ठरतो. अशा वेळी आपला उद्धार केला जातो. माझा एक मित्र आणि त्याचा भाऊ गेली 50 वर्षे एकत्र राहत आहेत. त्याचे रहस्य म्हणजे त्यांच्या नावे वडिलोपार्जित धनसंपत्ती काहीही नाही. परमात्म्याला सर्वस्व अर्पण केल्यावर आपल्याजवळ सांसारिक, भौतिक असे काही शिल्लक राहत नाही. यामुळे स्वाभाविकच भौतिक मोहमायेतून मन परमात्म्याकडे आकृष्ट होत जाते. इतर विषय नको होतात. परमात्म्याच्या विषयी आत्मीयता वृद्धिंगत होत जाते. केवळ हरिकथाच ऐकाव्याशा वाटतात. अशी संधी जेथे असेल तेथे हजेरी लावली जाते. दिवसेंदिवस आपली भक्ती शुद्ध होत जाते. साधू, सज्जन, संत यांच्या पुण्यमय सहवासात आपले आयुष्य व्यतीत होते. याहून आणखी भाग्य ते काय असणार? परमात्म्यावर भक्ती दृढ होऊ लागली, तीव्र होऊ लागली की आपण परमात्म्याच्या सहवासात वेडे होतो. आपण परमात्म्याच्या प्रेमात पडतो. त्याच्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. त्यातूनच धनसंपत्तीचा लोभ संपुष्टात येतो. आपण सहजच परमात्म्याच्या सेवेला ते धन देऊ लागतो. प्रेमात वस्तू दिल्या जातात. तेथे व्यापारी हिशेब केले जात नाहीत. प्रेम नसेल तर मिळकत करात सूट मिळते म्हणून दान केले जाते. प्रेम असेल तर असले क्षुद्र व्यवहार मनात येत नाहीत. सर्वस्व समर्पण केले जाते. परमात्म्याच्या चरणी सर्वस्व समर्पण केल्यावर त्याच्यावरील प्रीती वाढत जाते. त्याच्या दर्शनाशिवाय चैन पडत नाही. त्याच्या भजन पूजनाचा एक वेगळाच आनंद मिळू लागतो. एक दिवस भजन पूजन केले गेले नाही तर चुकल्याची भावना निर्माण होते. परमात्म्याच्या सेवेची प्रत्येक संधी तो घेतो. तेथे हजेरी लावतो. येथे देवर्षी नारद मुनी सांगत आहेत की एक पळ, एक क्षण जरी परमात्म्याशिवाय व्यतीत झाला तरी भक्ताला त्याच्या भेटीची परम व्याकुळता उत्पन्न होते. परम शब्द मोठा मोलाचा आहे. अजाण बालक आपल्या मातेला सोडून एक क्षणभरही राहू इच्छित नाही. त्याला झोप आली तर तो मातेला बिलगून तिचा हात धरून ठेवून तिचा पदर हातात घट्ट पकडून झोपतो. कारण झोप लागल्यावर माता त्याच्यापासून दूर जाऊ नये अशी त्यामागे त्याची सुरक्षिततेची भावना असते. त्याला मातेचा विरह क्षणभरही सहन होत नाही. शुद्ध भक्त परमात्म्याच्या प्रेमात वेडा होतो. त्याला परमात्म्याशिवाय एक क्षणभरही चैन पडत नाही. तो आपले विहित कर्म करत असतो, परंतु त्यावेळी मुखाने हरिनामाचा जप घोष चालू असतो. त्यामुळे त्याच्या हातून ते कर्म परमात्म्याला अर्पण केले जाते. परमात्म्याला अर्पण केलेले कर्म शुद्धच असते. ते निरपेक्ष बुद्धीने केले जाते. त्याच्या हातून निष्काम सेवा घडत असते. देहबुद्धी लोप पावते. भक्त जेथे असेल तेथे त्याची भाव समाधी लागते. पाहणाऱ्यांना तो वेडा पागल वाटतो. त्याचे कारण पूर्णपणे आध्यात्मिक असते. त्याच्या अंतरात्म्यात परमात्मा प्रवेशित झालेला असतो.
आता विचार करावा की पाण्याच्या एका थेंबात जर सागर सामावू लागला तर त्या थेंबाचे काय होईल? थेंब तो सागर सहन करू शकेल का? भक्ताचे असेच होते. भक्त परमात्म्याच्या भावसमाधीत उतरतो. त्याच्यात तो विराट प्रवेश करतो. त्यामुळे भक्ताची देहशुद्धी हरपते. तो या विश्वाच्या आतीत निघून जातो. या भावसमाधीतून तो जेव्हा जागा होतो तेव्हा तो साक्षात्काराने पुलकित झालेला असतो. हरिओम.